नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आग्रहास्तव आपण आज चालू घडामोडीचे प्रश्न घेऊया। मार्केटमधील एक प्रचलित पुस्तक आहे, त्यामधलेच मी काल रात्रभर जागून त्यामधले आपण काही 100 प्रश्न काढलेले आहे ते या ठिकाणी घेऊया, जेणेकरून तुमचं या ठिकाणी चालू घडामोडी देखील कव्हर होईल। चला तर मग आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया। हे प्रचलित पुस्तक आहे, या पुस्तकामधले मी प्रश्न काढलेले आहे। आशियातील सर्वात मोठा आणि पहिला उन्नत मेट्रो डेपो महाराष्ट्रात कुठे उभारण्यात आला? मेट्रो डेपो काय म्हणते? मेट्रो डेपो कुठे उभारण्यात आला म्हणते महाराष्ट्रातला? तो उभारण्यात आला आहे मांडले मुंबई येथे उभारण्यात आला। आशियातील पहिला उन्नत मेट्रो डेपो कुठे उभारण्यात आला? मांडले मुंबई। कुठे उभारण्यात आला? मांडले मुंबई। युक्रेनने अलीकडे कोणत्या प्रमुख भ्रष्टाचार विरोधी तपास मोहिमेची सुरुवात केली आहे? म्हणजे कोणत्या ऑपरेशन अंतर्गत जी भ्रष्टाचार विरोधी तपास यंत्रणेची मोहीम आहे ते सुरू केली आहे म्हणते? तर ते ऑपरेशन कोणतं आहे? मिडास। ऑपरेशन मिडास अंतर्गत कोणतं? ऑपरेशन मिडास। एअर ॲम्ब्युलन्स आणि हेलिकॉप्टर पर्यटन सेवा या दोन्ही सेवा एकाच वेळी सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य? एअर ॲम्ब्युलन्स आणि हेलिकॉप्टर पर्यटन सेवा ही कोणनं सुरू केली? तर एमपीनं सुरू केली। कोण? एमपीनं सुरू केली। हे लिहून घ्या तुम्ही, एमपी। एअर ॲम्ब्युलन्स आणि हेलिकॉप्टर पर्यटन सेवा। हे आपलं ABC एज्युकेशन ॲप आहे आणि हे आपलं चालू घडामोडीचा कोर्स आहे। कोर्स म्हटल्यापेक्षा हे PDF आहे। हे आपले ABC एज्युकेशन या ॲपवर आहे। हे PDF आपण अगदी फ्रीमध्ये सर्वांना देत आहे। दररोज आमची टीम आहे ते प्रश्न काढत असते, ठीक आहे? त्या टीममध्ये मी पण आहे आणि ते फ्रीमध्ये आपण देत असतो। तुम्ही लगेच हे ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि यामध्ये तुम्ही दररोज प्रश्न म्हणजे शोधत जा, म्हणजे आपण काढलेले प्रश्न, ठीक आहे? समोर जाऊ। 2025 मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज यादीत लखनौचा समावेश कोणत्या श्रेणीत करण्यात आला? जो युनेस्को क्रिएटिव्ह सिटी यादी आहे त्यामध्ये लखनौचा समावेश करण्यात आला, तर ते श्रेणी कोणती आहे म्हणते? तर श्रेणी कोणती आहे? ते गॅस्ट्रोनॉमी श्रेणी आहे। गॅस्ट्रोनॉमी म्हणजे काय असतं? ते खाण्यापिण्याचं त्यामध्ये समावेश होतो, ठीक आहे? लखनौचा समावेश कशात झाला मग? गॅस्ट्रोनॉमीमध्ये। दीपावलीचा समावेश युनेस्कोच्या कोणत्या यादीत झाला? हे बघा, दीपावली मागं गरब्याचा समावेश झाला होता, ठीक आहे? तर ते झालं मानवतेचा अमृत सांस्कृतिक वारसा यादी। दीपावलीचा समावेश कोणत्या यादीत झाला? तर मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत झाला, ठीक आहे? समोर जाऊ। याचं उत्तर सांगा तुम्ही। भीमरेन परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? तुम्ही 1-2 प्रश्नाचं उत्तर देत जा। ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या देशाकडे येणार आहे? ब्रिक्सचं अध्यक्षपद सध्या कोण भूषवत आहे? 1 जानेवारी 2026 पासून भारताकडे येणार आहे ब्रिक्सचं अध्यक्षपद। कोणाकडे येणार आहे? भारताकडे येणार आहे ब्रिक्सचं अध्यक्षपद। PB शर्मा समिती कोणत्या संस्थेची संबंधित आहे? BP शर्मा समिती ही जी आहे ही आहे PF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी असते की त्याच्या संबंधित आहे। हे जे PB शर्मा इलाच म्हणते PF, ठीक आहे? UPSCचे आहे का नाही? RBI आहे का नाही? CBI आहे का नाही? कोणत्या संबंधित आहे मग? PFच्या संबंधित आहे। भारतातील पहिले वन विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले? तो कुठे स्थापन करण्यात आले? या ठिकाणी वन विद्यापीठ या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे। वन विद्यापीठ गोरखपूर। कुठे स्थापन करण्यात आले? गोरखपूर वन विद्यापीठ, ठीक आहे? वंदे भारत शयनयान रेल्वे निर्मितीचा उद्योग महाराष्ट्रात कुठे उभारण्यात आला आहे? तर वंदे भारत शयनयान रेल्वे निर्मितीचा उद्योग महाराष्ट्रात या ठिकाणी लातूरमध्ये उभारण्यात आला। कुठे उभारण्यात आला? लातूरमध्ये उभारण्यात आला आहे। डिजिटल लेआउट मॅप आणि सनसेक्स 2027 ही 2 मोबाईल ॲप कोणत्या कामासाठी लॉन्च करण्यात आले? तर डिजिटल जनगणनेच्या चाचणीसाठी। डिजिटल लेआउट मॅप आणि सनसेक्स 2027 ही 2 मोबाईल ॲप कोणत्या कामासाठी लॉन्च करण्यात आली? तर डिजिटल जनगणनेच्या चाचणीसाठी, ठीक आहे? समोर जाऊ। झेनजी थीमवर आधारित भारतातील पहिले नूतनीकरण केलेले पोस्ट ऑफिस कुठे सुरू करण्यात आले? झेनजी थीमवर आधारित भारतातील पहिले नूतनीकरण केलेले पोस्ट ऑफिस IIT दिल्लीनं सुरू केले। कोणी सुरू केले? IIT दिल्लीनं। भारतीय रेल्वेने रेल्वे डब्याच्या सुरक्षतेसाठी आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कोणती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आधारित प्रणाली विकसित केली आहे म्हणते? तर कोणती विकसित केली? दृष्टी प्रणाली विकसित केली। कोणती? त्या ठिकाणी दृष्टी प्रणाली। नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वात लांब कॅन्टिलिव्हर ग्लास स्कायवॉक पर्यटकांसाठी कुठे सुरू करण्यात आला म्हणते? कॅन्टिलिव्हर ग्लास स्कायवॉक पर्यटकांसाठी कुठे सुरू करण्यात आला? तो कुठे सुरू करण्यात आला? या ठिकाणी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश। कुठे सुरू करण्यात आला? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश। 13 डिसेंबर 2025 रोजी आशियातील सर्वात लांब
स्की ड्रॅग लिफ्टचे उद्घाटन कुठे करण्यात आले म्हणते. स्की ड्रॅग लिफ्टचे उद्घाटन कुठे झाले, या ठिकाणी गुलमर्ग काश्मीरमध्ये झाले. ठीक आहे. स्की ड्रॅग लिफ्टचे उद्घाटन कुठे झाले, गुलमर्ग काश्मीर या ठिकाणी. 1 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी संग्रहालयाचे उद्घाटन झाले. कुठे झाले, नया रायपूर. कुठे झाले हे उद्घाटन, नया रायपूर छत्तीसगडमध्ये झाले. म्हणजे डिजिटल आदिवासी संग्रहालय नया रायपूर छत्तीसगडमध्ये. 2026च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे तर कोण आल्या होत्या, उर्सुला वॉन डेर लेन. कोण आल्या होत्या, युरोपियन आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्या या ठिकाणी 2026मध्ये आल्या होत्या. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे. सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुबनसिरी नदीवर. ठीक आहे, त्याच नदीवर बांधण्यात आला, सुबनसिरी नदीवर. भारताच्या प्राचीन आणि विशाल हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी 11 सप्टेंबर 2025 रोजी कोणते अभियान सुरू करण्यात आले. कोणते अभियान सुरू करण्यात आले, ज्ञान भारतम अभियान. कोणते अभियान सुरू करण्यात आले, ज्ञान भारतम अभियान सुरू करण्यात आले. 25 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रप्रेरणा स्थळाचे उद्घाटन कुठे करण्यात आले म्हणते. तर कुठे सुरू करण्यात आले राष्ट्रप्रेरणा स्थळाचे उद्घाटन, या ठिकाणी लखनौ उत्तर प्रदेश. राष्ट्रप्रेरणा स्थळ लखनौ उत्तर प्रदेश. महाराष्ट्र सरकारने कोणत्या सालापर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट केले आहे म्हणते, ठेवले आहे म्हणते. 2027 पर्यंत काय करायचं आपल्याला, महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त करायचं आहे. ठीक आहे. हे आपलं ॲप आहे. ठीक आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हे जी PDF आहे की नाही, मी टेलिग्राम चॅनलवर देखील टाकून दिलो. ठीक आहे. महिला आणि तृतीयपंथींना मोफत आणि सुरक्षित बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी पिंक सहेली कार्ड कोणाचा आहे, या ठिकाणी दिल्ली सरकारचा आहे. कोणाचा आहे, पिंक सहेली कार्ड कोणाचा आहे, दिल्ली सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2025 रोजी कोणते अभियान सुरू केले. तर कोणते अभियान सुरू केले, मॅट्रिक्स अभियान. कोणते अभियान सुरू केले, मॅट्रिक्स अभियान. ठीक आहे. व्ही रामजी या नवीन विधेयकानुसार ग्रामीण भागात आता वर्षाला किती दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. पहिले किती होती, 100 होती, आता 125 देण्यात आली आहे. आता किती देण्यात आली आहे, 125. ठीक आहे. मनरेगामध्ये किती होती, 100 दिवस होती, आता किती केली आपण, 125 केली. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी रूफटॉप सौर ऊर्जा क्षमतेने महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे. पहिला क्रमांक कोणता आहे, गुजरातचा आहे. आणि दुसरा क्रमांक कोणाचा आहे, तर महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, दुसरा क्रमांक. पहिला क्रमांक कोणाचा, गुजरातचा आहे. ठीक आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सर्वोत्तम हरित वाहतूक उपक्रम या पुरस्काराने कोणत्या शहराला सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम हरित वाहतूक उपक्रम तर कोचीला या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे म्हणते. कोणत्याला, कोचीला. ठीक आहे. 2025चा बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी, तर आभाळ माया. कोणता कविता संग्रह आहे, आभाळ माया. ठीक आहे. सुरेश सावंत, हे लक्षात ठेवा तुम्ही. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. जल पुरस्कार हा पटकावला म्हणजे महाराष्ट्रानं. ठीक आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला मिळाला. तर अभिनेता जो आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा कार्तिक आर्यन चन्नू चॅम्पियन. चन्नू चॅम्पियन. ठीक आहे. मी तुम्हाला हे पूर्ण लिहून देतो. अभिनेत्री या ठिकाणी मी लिहून आणलेलं आहे. दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट जर विचारला, एक मिनिट, म्हणजे काय होईल, आपल्याला हे पूर्ण आपलं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे फक्त हे माहीत असून चालत नाही की बा चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आहे, तर अभिनेत्री. ठीक आहे. अभिनेता झाला कार्तिक आर्यन. अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट. ठीक आहे. दिग्दर्शक,
मी सांगतो तुम्हाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2 आहे. कोणता आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2 आहे. ठीक आहे. अभिनेत्री कृती सेनन आहे. तेरी बातों में ऐसा उलझा दिया हा काय आहे त्याचा चित्रपट आहे तिचा, कीर्ती सेनन. ठीक आहे. तिचा चित्रपट तुम्ही लिहून घ्या, तेरी बातों में ऐसा उलझा दिया. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कबीर खान आहे. चंदू चॅम्पियन. दिग्दर्शन कोण आहे? कबीर खान. हा चित्रपट कोणता आहे? हाच आहे, चंदू चॅम्पियन. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या आता. ठीक आहे. जर विचारलं या ठिकाणी अभिनेता तर कार्तिक आर्यन, चंदू चॅम्पियन. म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कारामधला जर विचारला तुम्हाला अभिनेता तर कार्तिक आर्यन, चंदू चॅम्पियन. अभिनेत्री विचारली तर कीर्ती सेनन, तेरी बातों में ऐसा उलझा दिया. ठीक आहे. दिग्दर्शक जर विचारलं तर कबीर खान, चंदू चॅम्पियन. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारला तर स्त्री 2. ठीक आहे. आपलं पेन असंच चालतं म्हणून असं अक्षर आलं आहे. मी जे सांगितलं तुम्हाला ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2, अभिनेत्री कीर्ती सेनन, दिग्दर्शक कबीर खान, चंदू चॅम्पियन. ठीक आहे. एवढंच कामाचं आहे. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 25 मध्ये सुवर्ण मयूर चित्रपट कोणाला मिळाला? सुवर्ण मयूर चित्रपट हा पण कामाचा आहे. हा मिळाला आहे स्किन ऑफ यूथ. कोणाला मिळाला? स्किन ऑफ यूथला. ठीक आहे. मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मिस युनिव्हर्स ही झालेली आहे या ठिकाणी फातिमा बॉश. कोण झाली आहे या ठिकाणी? फातिमा बॉश मिस युनिव्हर्स झाली आहे. 2025चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार हा मिळाला. बुकर पुरस्कार डेव्हिड झॅले यांना मिळाला आहे. डेव्हिड झॅले. ठीक आहे. बुकर पुरस्कार. आणि हा मिळाला आहे फ्लेश. हे जे आहे कादंबरी, हे कोणत्या? फ्लेश या कादंबरीसाठी. ठीक आहे. डेव्हिडना मिळाला आहे. ठीक आहे. 2025चा बुकर पुरस्कार. एवढं लक्षात घ्या तुम्ही. कोणती कादंबरी आहे? फ्लेश कादंबरी आहे. ठीक आहे. भारताचा 91वा ग्रँडमास्टर कोण बनला? 91वा ग्रँडमास्टर बनला राहुल बनला 91वा ग्रँडमास्टर. ठीक आहे. 2025ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली? तर कोणत्या संघाने जिंकली? झारखंड जिंकली पहिल्यांदा. कोणत्या संघाने जिंकली या ठिकाणी? झारखंड पहिल्यांदाच जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा सर्वात वेगाने ओलांडणारी पहिली भारतीय महिला कोण आहे म्हणते? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? या ठिकाणी स्मृती मानधना आहे. कोण आहे? या ठिकाणी स्मृती मानधना आहे. पहिली आदिवासी क्रीडा परिषद कुठे आयोजन करण्यात आलं आहे? पहिले आदिवासी क्रीडा परिषद पार पडली लडाखमध्ये. कुठे पार पडले? या ठिकाणी लडाखमध्ये का पार पडले. IPL लिलाव 2025 सर्वात महागडा खेळाडू. सर्वात महागडा खेळाडू गेला कॅमरॉन ग्रीन. कोणी घेतला? KKRनं. कोणती टीम आहे? KKR. ठीक आहे. KKRनं घेतला याला. 25 करोड समथिंगमध्ये घेतला आहे. ठीक आहे. 25 करोड समथिंगमध्ये. ठीक आहे. आणि प्रशांत वीर आहे पहिला सगळ्यात महार अनकॅप खेळाडू. अनकॅप म्हणजे ज्याला अजून भारताची कॅप मिळाली नाही. ठीक आहे. म्हणजे भारतासाठी त्यानं पदार्पण केलेलं नाही. चेन्नई येथे आयोजित स्क्वॅच वर्ल्ड कप 2025चे विजेतेपद पहिल्यांदाच कोणत्या देशाने जिंकले आहे? तर चेन्नई येथे जो वर्ल्ड कप पार पडला त्याच्यात भारतच या ठिकाणी जिंकला. पहिल्यांदाच जिंकला म्हणते. महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे 2025चे विजेतेपद पहिल्यांदा भारताने जिंकला महिला वर्ल्ड कप. ठीक आहे. हे स्पर्धा किती होती? 13वी स्पर्धा होती. ठीक आहे. आणि मॅन ऑफ द मालिकावीर कोण होती? दीप्ती शर्मा. ठीक आहे. 13वी स्पर्धा होती हे. आणि आयोजन कोणत्या देशात केलं होतं? भारत आणि श्रीलंका. ठीक आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कप. बरोबर. ठीक आहे. भारतात या ठिकाणी भारतानं जिंकला म्हणते. कर्णधार कोणती? हरमनप्रीत कौर होती कर्णधार. कोण होती? हरमनप्रीत कौर. गोव्यात आयोजित फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकताना सर्वात तरुण खेळाडू कोण? तर या ठिकाणी जाओखिर सिंडारोव्ह आहे. उझबेकिस्तानचा आहे तो. ठीक आहे. जाओखिर सिंडारोव्ह. भारताचे संगणक विज्ञान शिक्षणाचे जनक मानले जाणारे आणि सीडॅकच्या स्थापनेत मोलाचा वाटा असणारे कोणत्या थोर शास्त्रज्ञाच्या अलीकडे निधन झाले? हे जे आहे वैदेश्वरन राजारामन यांच्या अलीकडे निधन झाले.
ते संगणक विज्ञान शिक्षणाचे जनक आहे आणि CDACच्या स्थापनेत मोलाचा वाटा असणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते कोण आहे? वैदेश्वरन राजा रमन आहे. ते कोण आहे? वैदेश्वरन राजा रमन. ठीक आहे. बॉलिवूडची हिमॅन ओळखली जाणारे आणि प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. आताच झालं त्यांचं निधन. ठीक आहे. तर ते त्यांनी 2004 ते 2009 या काळात कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले? तर कोणत्या? बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे काय केले त्यांनी? प्रतिनिधित्व केलं होतं. कधी? 2004 ते 2009 दरम्यान. ठीक आहे. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार कोण होते? ज्यांचे 100व्या वर्षी 18 डिसेंबर 2025 निधन झालं. ते कोण होतं? राम सुतार. कोण होतं ते? राम सुतार. यांना कोणते अवॉर्ड कधी भेटले हे लिहून आणलं आहे मी. ठीक आहे. त्यांना भेटला पद्मश्री 1999 मध्ये. हे कामाचं आहे आपल्या. ठीक आहे. हे जे पेपरमध्ये येते ते पद्मभूषण 2016. ठीक आहे. टागोर पुरस्कार 2016. महाराष्ट्र भूषण 2024. ठीक आहे. भूषण. ठीक आहे. आणि महाराष्ट्र भूषण कधी भेटला? 2024. हा आता त्यांना काय नेला आहे? त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार दिला महाराष्ट्र भूषण 2024. ठीक आहे. राम सुतार. पद्मश्री 1999 मध्ये भेटला. पद्मभूषण 2016. महाराष्ट्र भूषण 2024. ठीक आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद शुक्ला जो यांना मिळाला होता 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद शुक्ला यांना, त्यांचे अलीकडे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक होते? तर ते छत्तीसगडचे होते. कुठचे होते ते साहित्यिक? छत्तीसगडचे होते. ठीक आहे. भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली? तर मानक ब्युरोच्या जे आहे महासंचालकपदी संजय गर्ग यांची नियुक्ती झाली. कोणाची झाली? संजय गर्ग यांची नियुक्ती झाली. कॅमरूनचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून अलीकडे कोणी शपथ घेतली? कॅमरून हा जो देश आहे त्याचे आहे पॉल बिया बनला राष्ट्रपती. कोण आहे? राष्ट्राध्यक्ष कोण बनला? पॉल बिया. नेदरलँडचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण? नेदरलँडचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण? तर कोण बनला? रॉब जेटन. कोण बनला? रॉब जेटन या ठिकाणी. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? नॅशनल रायफल असोसिएशनच्या इंडियाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी कलिकेश सिंग देव यांची नियुक्ती झाली. कोणाची? कलिकेश सिंग देव. ठीक आहे. अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. अजिंक्य नाईक यांची. प्रवीण दरेकर यांची बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मी लिहून देतो बॉक्सिंग. इथे बॉक्सिंग. ठीक आहे. हा झाला मुंबई क्रिकेट असोसिएशन. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी. आणि कलिकेश सिंग यांची नॅशनल रायफल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ठीक आहे. झारखंडच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्या कोण म्हणल्या? तदाश्रा मिश्रा. झारखंडच्या पहिल्या पोलीस महासंचालक कोण म्हणल्या? तदाश्रा मिश्रा. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? या ठिकाणी व्हाईस ॲडमिरल अनिल कुलिनी आहे. ते जग्गी आहे. काय आहे ते? जग्गी. ठीक आहे. व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी. युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲम्बॅसिडर म्हणून कोणत्या अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणते युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲम्बॅसिडर म्हणजे कीर्ती सुरेश याची नियुक्ती झाली. कीर्ती सुरेश. ठीक आहे. युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲम्बॅसिडर म्हणून. हे आपलं अपलाइड होक्या पुस्तक आहे. अगदी 2 ते 3 दिवसात येणार आहे. ठीक आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते त्यांनी अकॅडमिक संपर्क साधून हे पुस्तक बुक करू शकता. ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तो कोणाची नियुक्ती झाली? डॉक्टर मनिला क्षीरसागर यांची. ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोणाची? डॉक्टर मनाली क्षीरसागर. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? विवेक चतुर्वेदी यांची. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? विवेक चतुर्वेदी यांची. 15 डिसेंबर 2025 रोजी प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? पहिल्या महिला अध्यक्ष झाली संगीता बरुआ पिशारोत्य. संगीता बरुआ पिशारोत्य. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या
प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, बरोबर, पहिल्या महिला वगैरे असे प्रश्न येत असतात. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष कोणाची नियुक्ती झाली, तर विवेक भीमनवार यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून कोणाची नियुक्ती झाली. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर तर झोराम ममदानी यांची नियुक्ती झाली. अमेरिका या शहराचे न्यूयॉर्क जे शहर आहे त्याचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून झोराम ममदानी यांची काय झाली, नियुक्ती झाली. 27 नोव्हेंबर 2025 रोजी इंटरपोलच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली. इंटरपोलचे अध्यक्ष कोण बनले, लुकास फिलिप बनले. कोण बनले या ठिकाणी, इंटरपोलचे अध्यक्ष लुकास फिलिप बनले. ठीक आहे. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली. भारताचे नवीन मुख्य आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली या ठिकाणी, राजकुमार गोयल माहिती आयुक्त. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता मिलिंद साठे झाले. ठीक आहे. मी एकदम व्यवस्थित चालू आहे पाहतो. ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता कोण बनले मग, मिलिंद साठे. ठीक आहे. मंगळ ग्रहावरील एका विहाराला अलीकडेच कोणत्या प्रसिद्ध भारतीय भूगर्भ शास्त्राचे नाव देण्यात आले. MS कृष्णन यांचे नाव दिले म्हणते मंगळ ग्रहावरील एका विहाराला. ठीक आहे. भूगर्भशास्त्र कृष्णन यांचे नाव. इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह प्रामुख्याने कशासाठी डिझाईन करण्यात आला. इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह प्रामुख्याने कशासाठी डिझाईन करण्यात आला. थेट मोबाईलवर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी. ठीक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नोव्हेंबर 25 मध्ये भारतीय नौदलासाठी कोणत्या प्रगत दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. तर कोणत्या, GSAT-7R CMS-03 जे आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो जे आहे आपली, तिनं नौदलासाठी कोणता दळण उपग्रह सुरू केला, GSAT-7R CMS-03. विचारू शकते की नौदलासाठी कोणता दळण उपग्रह आहे, GSAT-7R CMS-03. ठीक आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या पहिल्या खासगीरित्या विकसित केलेल्या ऑर्बिटल रॉकेटचे अनावरण करण्यात आले. तर विक्रम-1 कोणतं रॉकेट आहे, ऑर्बिटल-1 विक्रम-1 आहे या ठिकाणी. ऑर्बिटल रॉकेट कोणता, विक्रम-1. ऑक्टोबर 25 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चीनच्या शेंजो 21 या मोहिमेद्वारे अवकाशात जाणारा चीनचा सर्वात तरुण अंतराळवीर कोण आहे, व्यू फेंग. फेंगनी येतो फेंगी आहे, फेंगी असं लक्षात ठेवा, फेंगी. अंतराळ क्षेत्रातील भारतातील पहिले खाजगी इनोव्हेशन हब कुठे सुरू करण्यात आले. अंतराळ क्षेत्रातील पहिले खाजगी इनोव्हेशन हब या ठिकाणी तिरुवनंतपुरम केरळमध्ये सुरू करण्यात आले. कुठे सुरू करण्यात आले, तिरुवनंतपुरम केरळमध्ये. रशियाच्या रॉसकॉस्मॉस या अंतराळ संस्थेने 28 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या रॉकेटद्वारे एकाच वेळी 52 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. तर कोणतं रॉकेट आहे, रशियाचं सोयूज 2.1B. सोयूज तेच आहे ते, सोयूज 2.1B. ठीक आहे. 15 वर्षी नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली, ज्याची अलीकडे 4 वर्षाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कामासाठी निवड झाली आहे म्हणते. तर कोणती आहे ते, कैवल्या रेड्डी कुंचला. 15 वर्षी आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी सर्वात तरुण कोण ठरली, तिची अलीकडे 4 वर्षाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी. तिचं नाव काय, कैवल्या रेड्डी कुंचला. लिहून घ्या. गगनयान मोहिमेसाठी गोदरेज एरोस्पेसने नुकतेच इस्रोला कोणती इंजिन प्रदान केले आहे, जे LV-M3 रॉकेटच्या लिक्विड कोर स्टेजला शक्ती देईल म्हणते. कोणता आहे ते, ह्युमन रेटेड L110 स्टेज विकास इंजन. गोदरेज एरोस्पेस नुकतेच इस्रोला इंजिन प्रदान केले म्हणते. ठीक आहे. अंतराळात प्रवास करणारा पहिला व्हीलचेअर युजर कोण आहे म्हणते. तर तिचं नाव आहे मायकेला बेंटहॉस. काय नाव तिचं, मायकेला बेंटहॉस. अंतराळात प्रवास करणारा पहिला व्हीलचेअर युजर कोण आहे, मायकेला बेंटहॉस. रशियाने 25 नोव्हेंबर 2025 रोजी कोणाला आधुनिक लाईट क्लास रॉकेटद्वारे लष्करी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. रशियाने 25 नोव्हेंबर 2025 रोजी
कोणत्या आधुनिक लाईट क्लास रॉकेटद्वारे लष्करी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर कोणता आहे ते? अंगारा 1.2. कोणता आहे ते? अंगारा 1.2. प्रलय क्षेपणास्त्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रलय क्षेपणास्त्र, ठीक आहे, याच्या संदर्भात कोणते विधान खालीलपैकी बरोबर आहे म्हणते? हे जे आहे की नाही, हवेतून हवेत मारा करते का नाही, ते जमिनीवरून जमिनीवर मारा करते. जमिनीवरून जमिनीवर मारा करते. जमिनीवर मारा करते. हे डोक्यातलं आहे. हे 350 ते 500 किलोमीटर पल्ल्याचे कमी अंतराचे क्षेपणास्त्र, हे बरोबर आहे. ठीक आहे, 350 ते 500 किलोमीटर अंतराचे क्षेपणास्त्र आहे ते. प्रलय, कोणता आहे ते? प्रलय. K4 या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे? K4चा पल्ला किती आहे? 3500 किलोमीटर. K4 3500 किलोमीटर. भारतीय नौदलातून 21 डिसेंबर 2025 रोजी कोणती पाणबुडी 40 वर्षाच्या सेवेनिवृत्त झाली? कोणती आहे ते? INS सिंधुघोष. कोणती निवृत्त झाली? INS सिंधुघोष नौदलातून निवृत्त झाली म्हणते. कोणती आहे ते? INS सिंधुघोष. इंद्रजाल रेंजर या जगातील पहिल्या AI आधारित स्वायत्त अँटी ड्रोन गस्ती वाहनाचे अनावरण कधी करण्यात आले? तर कधी झालं याचं ड्रोन? याचं हे 26 नोव्हेंबर 2025. अनावरण कधी झालं याचं? 26 नोव्हेंबर 2025. ठीक आहे, हे लेटेस्टच घडामोडी आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलो आहे. हे आपलं होकॅपचं पुस्तक आहे. हे 2 ते 3 दिवसात मार्केटमध्ये येणार आहे. ठीक आहे, ज्यांना बुकिंग करायचं असेल ते करू शकता. भारतीय तटरक्षक दलातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे? हे आहे ICGS समुद्री प्रताप. तटरक्षक दलातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रक जहाज कोणता आहे ते? ICGS समुद्री प्रताप. नोव्हेंबर 2025 मध्ये कार्यान्वित झालेले आणि 13,700 फूट उंचीवर असलेले जगातील सर्वात उंच हवाई तळ मधुन्योमा कुठे स्थित आहे? हे कुठे स्थित आहे? मधुन्योमा, लडाख. कुठे स्थित आहे? मधुन्योमा, लडाख. कारण आणि 13,700 फूट उंचीवर असलेले जगातील सर्वात उंच हवाई तळ कुठे स्थित आहे? लडाखमध्ये. डार्क ईगल ही कोणत्या देशाची लांब पल्ल्याची हायपरसॉनिक अँटी मिसाईल यंत्रणा आहे? डार्क ईगल कोणाची आहे? अमेरिका. कोणाची आहे डार्क ईगल? अमेरिकेची आहे. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशामधील ऑपरेशन हॉक आय अंतर्गत सिरियातील इसिसच्या अंतरांना लक्ष्य करण्यात आले आहे म्हणते? अमेरिका आणि जॉर्डन यांनी काय केलं? ऑपरेशन हॉक आय अंतर्गत सिरियातील इसिसच्या तळांना काय केलं? लक्ष्य केलं. ठीक आहे, याची आपल्याला प्रचंड माहिती आहे, पण आपण आता वन लाईनरच घेऊन राहिलो. ठीक आहे, तर त्यामुळे आपण फास्टमध्ये घेऊन राहिलो या ठिकाणी. देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे? देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला कोण आहे? तर सई जाधव आहे या ठिकाणी. ठीक आहे, कोण आहे? सई जाधव आहे. मुळात मला असं आवडत नाही शिकवायला. मला कसं शिकवायला पाहिजे चांगलं. आपले इतिहास भूगोल हे विषय कसे आहे? शिकवण्याचे आहे. आता हे जे आहे चालू घडामोडी ते वन लाईनर स्वरूपात आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला ते फास्टमध्ये घ्यावं लागतं. ठीक आहे, कोण आहे ते? इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारे पहिले महिला अधिकारी कोण आहे? सई जाधव आहे. 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कुठे करण्यात आले म्हणते? हे कुठं करण्यात आले? या ठिकाणी लडाख येथे. ठीक आहे, गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या स्मरणार्थ सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन लडाख येथे करण्यात आले. कुठं? लडाख. बिहार पोलिसांनी 5 डिसेंबर 2025 रोजी महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी कोणत्या ब्रिगेडची स्थापना केली? अभय ब्रिगेड. कोणत्या ब्रिगेडची स्थापना केली बिहार पोलिसांनी? महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी अभय ब्रिगेड. ठीक आहे, कोणत्या? अभय ब्रिगेड. सायबर गुन्ह्यांचे आर्थिक कणा असलेली बँक खाती शोधून ती नष्ट करण्यासाठी गुजरात पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले? गुजरात पोलिसांनी ऑपरेशन राबवले ऑपरेशन या ठिकाणी म्यूल हंट. कोणते? म्यूल हंट. मी मुद्दा म्हणून ऑपरेशन आले का? कारण कोणते ऑपरेशन या ठिकाणी सराव विचारत असते. ठीक आहे, ऑपरेशन गुजरात पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले या ठिकाणी? ऑपरेशन म्यूल हंट. आर्थिक कणा असलेली बँक खाती शोधून ती नष्ट करण्यासाठी गुजरात पोलिसांचा आहे ऑपरेशन म्यूल हंट. अरुणाचल प्रदेशातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? अरुणाचल प्रदेशातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन या ठिकाणी दिरांग येथे सुरू करण्यात आले. कुठे? दिरांग. कुठे या ठिकाणी सुरू करण्यात आले? दिरांग या ठिकाणी. दिरांग. महसूल गुप्तशल संचालनालय
अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन हेडलँड अंतर्गत कोणत्या शहरात 128 किलो मेपड्रोन ड्रग जप्त केले म्हणते. म्हणजे महाराष्ट्र शासनानं महसूल जी आपली संचालन आहे DRI अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन हेडलँड अंतर्गत, तर हे शहर जे आहे ते वर्धा आहे. वर्धा कारंजा घाडगे जे आहे इथे काय केलं आहे यांनी 100 किलो जे आहे मेपड्रोन जे आहे ते काय ते जप्त केले म्हणते. हंसा 3NG हे स्वदेशी बनावटीचे विमान कोणत्या प्रकारचे विमान आहे म्हणते. तर हे 2 आसनी प्रशिक्षण विमान. हंसा 3NG हे स्वदेशी बनावटीचे विमान कोणते आहे? 2 आसनी प्रशिक्षण विमान. कोणत्या? 2 आसनी प्रशिक्षण विमान. ठीक आहे. नोव्हेंबर 25 मध्ये अंमली पदार्थाच्या तस्करीच्या रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि NCBने कोणते संयुक्त ऑपरेशन राबवले या ठिकाणी? ऑपरेशन अंमली पदार्थाच्यासाठी कोणते ऑपरेशन? क्रिस्टल प्रोटेस्ट. ठीक आहे. हे सांगतो तुम्हाला की ऑपरेशन विचारू शकते. ऑपरेशन महत्त्वाचं आहे म्हणून मी सगळं ऑपरेशन या ठिकाणी घेऊन आलो आहे. ऑपरेशन क्रिस्टल फोर्स. दिल्ली गुन्हे शाखा आणि तेलंगणा पोलिसांनी नायजेरियन ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कोणती संयुक्त कारवाई केली? तर त्यांनी केलं ऑपरेशन ईगल फोर्स. त्यांनी कोणतं राबवलं? ऑपरेशन ईगल फोर्स. दिल्ली गुन्हे शाखा आणि तेलंगणा पोलिसांनी कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन ईगल फोर्स. ठीक आहे. हे कोणतं ना कोणतं ऑपरेशन विचारणं सर हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या पेपरमध्ये नाही तर समोरच्या पेपरमध्ये विचारेल. दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध नोव्हेंबरमध्ये कोणती 48 तासाची विशेष मोहीम राबवली? दिल्ली पोलिसांचं कोणतं आहे मग? ऑपरेशन सायहॉक. दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध कोणत्या गुन्ह्याविरुद्ध? सायबर गुन्ह्याविरुद्ध ऑपरेशन सायहॉक. हे लक्षात ठेवा. सायबर आणि सायहॉक. साय नाही तर साय. ठीक आहे. सोन्याच्या तस्करीच्या रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनाने मुंबईत कोणते विशेष अभियान राबवले? ठीक आहे. व सोन्याच्या तस्करीच्या रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनाने ऑपरेशन बुलियन ब्लेज. ऑपरेशन बुलियन ब्लेज. ठीक आहे. सर तुम्ही म्हणसाल पूर्ण ऑपरेशनच घेतले का? पण मी सांगतो तुम्हाला ऑपरेशनवर प्रश्न येणार म्हणजे येणार. सीमा सुरक्षा दलाने आपल्या पहिल्या संपूर्ण महिलांच्या ड्रोन युनिटला कोणते नाव दिले? दुर्गा ड्रोन स्क्वॅड्रॉन. काय नाव दिले त्यांनी? दुर्गा ड्रोन स्क्वॅड्रॉन. BSFने पहिल्या संपूर्ण महिलांच्या ड्रोन युनिटला. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये त्रिशूल सरावाचा एक भाग म्हणून कोणते ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले? ऑपरेशन अखंड प्रहार. ऑपरेशन अखंड प्रहार. जैसलमेरमध्ये त्रिशूल सरावाचा एक भाग म्हणून. ठीक आहे. फुजियान ही कोणत्या देशाची पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीची विमान वाहू युद्धनौका आहे जी नुकतीच नौदलात दाखल झाली? तर फुजियानवरून आपल्याला जपान वाटू शकते म्हणून ही जपान पहिल्या नंबरवर टाकलं. पण जपान नाही. त्याचं उत्तर कोणतं? चीन आहे. ठीक आहे. आपल्या नावावरून गेलो तर आपण जपान मारतो पण ते काय? चीन आहे. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी विरुद्ध सुरक्षा दलांनी नोव्हेंबर 25 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले? ठीक आहे. ऑपरेशन शत्रू. कोणते राबवले? ऑपरेशन शत्रू. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्याच्या दहशतवादी विरुद्ध सुरक्षा दलांनी कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन शत्रू. ठीक आहे. सीमा सुरक्षा दलातील BSF कोणत्या शू ट्रॅकर श्वानाला तिच्या अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर नॅशनल K9 अवॉर्डचे सन्मानित करण्यात आले? म्हणजे सीमा सुरक्षा दलातील BSFने कोणत्या शू ट्रॅकर श्वानाला अतुलनीय शौर्यासाठी, त्याचं नाव काय म्हणते? कोणत्या शू ट्रॅकर श्वानाला त्यांना अतुलनीय कार्य करतं त्याला मरणोत्तर K9 अवॉर्डने सन्मानित करण्यात. त्याचं नाव आहे बबिता. त्याचं नाव काय? बबिता. ठीक आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अंमली पदार्थाविरुद्ध ऑपरेशन व्हाईट क्लाउड कोणत्या शहरात राबवले? थेट राबवले वलसाड. वलसाड कुठे? गुजरातमध्ये आहे. राज्य जर विचारलं तर गुजरात. ऑपरेशन अंमली पदार्थ ऑपरेशन व्हाईट क्लाउड ऑफ वलसाड. ठीक आहे. प्रवेग या कंपनीने विकसित केलेल्या पहिल्या इटॅटिव्ही म्हणजे TATV. ठीक आहे. इटॅटिव्ही. ठीक आहे. वाहनाचे नाव काय आहे म्हणते? तर वीर आहे. काय नाव आहे? वाहनाचे नाव प्रवेगचं काय? वीर. ठीक आहे. कोणत्या राज्याने स्वतःला पूर्णपणे नक्षलवाद मुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे? कोणत्या राज्याने स्वतःला पूर्णपणे नक्षलवाद मुक्त घोषित केलं? तर या ठिकाणी MP केलं आहे म्हणते. ठीक आहे. स्वतःला पूर्णपणे नक्षलवाद युक्त घोषित. उत्तर भारतातील पहिले नौदल संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे जेथे निवृत्त युद्धनौका गोमती ठेवण्यात येणार आहे? म्हणजे गोमती. उत्तर भारतातील पहिले नौदल संग्रहालय ते कुठं आहे? लखनौ. ते कुठं आहे? लखनौ. ठीक आहे.
डेझर्ट सायक्लॉन हा संयुक्त लष्करी सराव विचारते. तो डेझर्ट सायक्लॉन कोणासोबत झाला आपला? संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे, संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पंजाब पोलिसांनी कोणत्या राज्यव्यापी कार्यक्रम राबवला, याचं तुम्ही उत्तर द्या आणि आपल्याकडून एक बॅच फ्री घेऊन जा. ठीक आहे, आपण फास्टमध्ये चालू घडामोडीचे हे घेतली, रिव्हिजन घेतली. ठीक आहे, तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.